आहे 3G गाडीची 3G 4G. चला सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज. पहिला चेंडू समोरच्या दिशेने, चेंडू गेलाय सरळ सीमारेखा पार, षटकार. तर यावेळी खुशीने स्ट्राईक घेतले. प्रतीक्षा आहेत आणि प्रतीक्षेच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. चला बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉल आलाय पंच. पुन्हा एकदा सच्च. प्रतीक्षा गोलंदाजी मार्गवरती समोरच्या दिशेने, झेलची संधी, झेल सुटलाय, चेंडू सीमारेखा पार गेलाय, षटकार. आठ टीम मधून 4 कुठल्या टीम येतील नेक्स्ट मॅच नंतर आपल्याला माहित पडेल. पण सध्या तरी आतिषबाजी सुरू आहे. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, 3 in a row, 3 षटकार. सध्या 3 षटकार आल्यात खुशीच्या बॅट मधून. मॅच बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकार आले. चौथा षटकार येईल का महत्वाचं तेही असेल. चौथा आलाय नंबर 4 आलाय. 4 बॉल 4 षटकार सध्या आपण बघतोय खुशीच्या बॅट मधून आल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका, षटकार 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 आणि 5व्या चेंडूवरती आलाय षटकार. तीस धावा फलकावरती लागल्या गेल्या. शेवटच्या चेंडूवरती षटकार येईल का? शेवटच्या चेंडूवरती आलाय षटकार. 6 चेंडू 6 षटकार खुशीच्या बॅट मधून आल्यात. जबरदस्त बॅटिंग. 36 धावा फलकावरती लागले गेल्यात. आता आपण अमिषा म्हात्रे यांना बघतोय. चला गोलंदाज यायचा आहे. बॉलर्स नेम आणि इथून खुशीसाठी पारितोषिक आले दयानंदजी मानकर साहेबांकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइस. 6 चेंडूवरती 6 षटकार आलेत. पण अमिषाने इथून मोठा फटका खेळलाय, झेल पकडलाय. पण सध्या तरी 9 चेंडूचा इशारा आलाय. पण आता धावशीची संधी आहे का? वाटते या चेंडूवरती 3 धावाही झाल्या असत्या. पण 9 चेंडूचा इशारा आलाय. फ्री हिट आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. सध्या आपण बघतोय 7वा षटकार आलाय खुशीच्या बॅट मधून. 7 चेंडू 42 धावा. पुन्हा एकदा फ्लॅट हिट. पण शेवटच्या क्षणाला चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण झालंय. 1 बाउन्स फील्ड केलं गेलंय. 1 धाव येते. धावसंख्या होती ती 45 आणि इथून या षटकाराने धावा इथून वाढल्या जातात 51. 51 धावा. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. 51 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. नेक्स्ट मॅचच्या दिशेनेही जाणार आहेत. पुन्हा एकदा चेंडू गेलाय डिक्लरेशन झोन मध्ये. 1च धाव मिळेल. धावसंख्या होती ती म्हणजे 52. नेक्स्ट मॅच आई चंडिका वर्सेस होलीकेर या लीग फॉर्मेटची शेवटची मॅच असेल. आणि खुशीच्या बॅट मधून आतापर्यंत आपण बघतोय षटकार आला आणि खुशीसाठी 1 धावीची आवश्यकता आहे. जर अर्धशतक खुशीच्या बॅट मधून पाहायला भेटेल का? शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून अर्धशतकासाठी परतावा लागेल. पंच आहेत, पंचांचं बोट हवेमध्ये. इथून 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय आणि विजयासाठी सध्या आपण बघतोय 59 धावीची आवश्यकता. चला चला स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. SKCC हे संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि आगाशी बी संघ आपलं लगेच 2 मैदानाच्या आतमध्ये आपले 2 बॅटर पाठवून द्या. नेक्स्ट मॅच आपण जाणार आहेत. आई चंडिका आणि होलीकेर नेक्स्ट मॅच यांची आपण बघणार आहेत. 2 संघामध्ये कडवी झुंज लीग फॉर्मेटची शेवटची मॅच आपण सध्या बघतोय. चला कर्णधार या. होलीकेर संघ कर्णधार आपण यायचं आहे टॉसच्या दिशेने. आता ह्या मॅच नंतर कुठले 4 संघ टॉप 4 मध्ये राहतील. सध्या तरी नो बॉल आलाय. 9 चेंडूचा इशारा आलाय. अवांतर 1 धाव आले. बॉलर्स नेम
विनम्रता विनम्रता आले सध्या आपण बघतोय. विनम्रताच्या या चेंडूवरती डाऊन द ग्राउंड खेळला गेलाय. चेंडू गेलाय सीमारेखा पार. पहिला चेंडू डॉट बॉल. पंच पहिला बॉल डॉट बॉल आहे ना. नो बॉल. ओके. यावेळी पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये एकच धाव. धाव संख्या होती ती 5. पाठलाग आहे 59. 6 धावा लागल्यात. आपण टॉस करणार आहोत. डॉक्टर प्रतिभा मारुक मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. मनीषा आणि काजल या दोन कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते करूया आपण कॉइन स्पिन. सध्या आपण टॉस झालाय आपण बघतोय पण सध्या मैदानाच्या आतमध्ये मॅच ही महत्वाचा आहे. आई चेंडगा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि बॅटिंग स्वीकारले. तर होलीकेर आपले क्षेत्ररक्षणासाठी रेडी राहायचं आहे. नेक्स्ट मॅच लीग फॉर्मॅटचा शेवटचा मॅच असेल तो. धावचीची संधी आहे पण या चेंडूवरती आले 1 धाव आणि सध्या तरी षटक संपते. या षटकातील खुशी सध्या आपण बघतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी 48 धावेची आवश्यकता आहे. चेंडू गेला डिक्लेरेशन झोन मध्ये. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. चला नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं आहे. दोन्ही संघ आपले 2 बॅटर आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. होलीकेर संघ. नो चेंडूचा इशारा आलाय. आता गडीबाद हवेमध्ये इथून बॅट होती परतावं लागेल. धावचीच्या रूपामध्ये बाद होईल. या चेंडूवरती 1 धाव येते. तर या पण आदरणीय सन्माननीय दयानंद मानकर साहेब एकच बॉल यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता आदरणीय अक्षयजी मारुक यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दयानंद मानकर साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते आणि या स्पर्धेच्या निमित्ताने दयानंद मानकर साहेब उपस्थित झाले. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक अर्थातच पुष्पगुच्छ या रंगीबेरंगीप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करत आहोत. आणि इथून प्रतीक्षालाही परतावं लागले. गडीबाद होतोय सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक्षा नाव टाक ना. सध्या आपण बघतोय डॉट बॉल आलाय. यावेळी टॉप एज प्रतीक्षा आउट झाली का. सीताना कृतिका सीतन नाव तुझं प्रतीक्षा नाव मग काय नाव नाही. आता काय बोलला काय टाकलं काय तरी टाक. नावा देवाला कोणच नाही त्यांचं. सध्या आपण बघतोय डॉट बॉल येतोय आणि या षटकाची इथून चेंडू झालेत पंच. 5 बॉल शेवटचा बॉल बाकी आहे आणि इथून विजयी झालाय संघ SKCC A चा संघ विजयी झालाय. कॉंग्रॅच्युलेशन. लीग फॉर्मॅटचा शेवटचा मॅच आपण बघणार आहेत. चला लीग फॉर्मॅटचा शेवटचा मॅच 2